समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीभगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरस्यं तदङ्गं च ग्रहाण विदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सतसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टानि प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं जिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. नवम स्कंद अध्याय प्रथम. वर्णिला वैवस्वत पुत्र सुद्युम्न, मनुचे 5 पुत्र उत्तम पुरुषधात्री द्वितीयात. तृतीयात चवन ऋषी विवाहित झाला सुकन्येशी, नाभाग अंबरीष कथेशी निवेदिले चतुर्थात. दुर्वासा दुःख निवृत्ती पंचमात सांगितली ती, इक्ष्वाकु मांधाता सौभरी कथा ती षष्ठात. त्रिशंकू हरिश्चंद्र कथा सप्तमी, सगरचरित्र अष्टमी, भगीरथ कथा नवमी, गंगावतरण. श्रीरामलीला दशमी एकादशी, इक्ष्वाकु वंश द्वादशी, निमी वंश त्रयोदशी, चतुर्दशी चंद्रवंश, रुचिक जमदग्नी परशुराम. पंचदशी कथा उत्तम, षोडशी क्षत्रिय संहारण वंश विश्वामित्राचा, क्षत्रवृद्ध रजी राजवंश. सप्तदशी कथा सुरस, ययाती चरित्र अष्टादशास, 19 वैराग्य त्याचे. पुरु दुष्यंत भरत कथा, विसोत्तमी निवेदिता, भरतवंश रंतीदेव कथा 21 पांचाल कौरव मगध देश. 22व्यात सुरस, अनुद रय्यू तुर्वसु यदुवंश 23व्या माझी. विदर्भ वंश वर्णन 24व्यात केले कथन. ऐसा नवम स्कंध पूर्ण. पुढे दशम पूर्वार्ध. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. चतुर्थ अध्याय, नवम स्कंदातील चतुर्थ अध्याय.
आज सुरुवातीला आपण एक दुःखद बातमी आहे. सौ चारुलता गणोरकर म्हणजे आपल्या प्रदीपदादा गणोरकरांच्या पत्नी, आज त्यांना सकाळी देवाज्ञा झाली. त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. त्यांना सद्गती प्राप्त हो ही प्रार्थना करूया. आत्ताच 2 महिन्यापूर्वी मार्च महिन्यामध्ये जेव्हा मी त्या ठिकाणी पुण्याला गेलो होतो, तेव्हा त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आलो दोघांनाही. त्यांच्या मुलाकडे त्या राहत होत्या. माझ्या माहितीप्रमाणे त्याच ठिकाणी त्याने आज देह ठेवला. वैशाख शुद्ध दशमी शके 1946. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमः शिवाय. ओम शांती शांती शांती. वैशाख शुद्ध दशमी शके 1946, शनिवार दिनांक 18 मे 2024. काल आपण जसा उल्लेख केला होता, काल वारुळाचा उल्लेख आला, ज्यामध्ये चवन ऋषी बसलेले होते आणि त्या सुकन्येने काट्याने टोचल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. हा कथाभाग आपण काल पाहिला. त्या वारुळाच्या निमित्ताने कालही आपल्याला आठवण झाली ती तिरुपती बालाजी आणि पद्मावती यांची. श्री व्यंकटेश विजय नावाचा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचं पारायण आम्ही दरवर्षी 2दा करतो. एक तर नवरात्रामध्ये 10 दिवस, अश्विन नवरात्रामध्ये, आणि या दरम्यान म्हणजे या 10 दिवसामध्ये हे पारायण करतो, ज्यामध्ये तिरुपती बालाजी आणि पद्मावती यांचं व्यवस्थित असं चरित्र त्यामध्ये दिलेलं आहे. भविष्य पुराणामध्ये ह्याचा उल्लेख आहे आणि खूप छान रसाळ असं चरित्र त्या ठिकाणी आहे. शुकदेवांचा उल्लेख मुद्दाम त्या ठिकाणी सांगण्यासारखा आहे. जशी आज दशमी आहे, तर कालचा नवमीचा दिवस होता. तर नवमीच्या दिवशी ही सगळी देवमंडळी, आणि संख्या किती असेल हे त्या ग्रंथातच तुम्ही वाचा. 3.5 कोटी कात्यायनी, 3.5 कोटी देव, म्हणजे इतकी विमानांची दाटी की सगळीकडे अंधार पडला, असं वर्णन त्यामध्ये दिलेलं आहे. आणि ही सगळी मंडळी कालच्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी त्या ठिकाणी गेली संध्याकाळी शुकदेवांच्या आश्रमामध्ये. शुकदेवांचा आश्रम वाटेमध्ये लागतो तिरुपतीहून आपण नारायणपुराला जात असताना. त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर आता जसं आपण करतो तसं आता संध्याकाळची वेळ झाली, आता सगळ्यांना भुका लागल्या, कुठेतरी मुक्काम केला पाहिजे शुकदेवांच्या आश्रमामध्ये. शुकदेवाला जेव्हा समजलं की हे सगळे लोक आलेत आणि भगवान नारायण, आदिनारायण म्हणजे तिरुपती बालाजी हे स्वतः त्यांच्या आश्रमामध्ये आतमध्ये गेले, बाकी सगळे देवमंडळी बाहेरच थांबली होती. आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी शुकदेवांनी सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. आता भोजनाची व्यवस्था जी आहे ती कशी आहे ते सुद्धा त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. 3 भात, ब्रतफळं असं घेऊन त्यांनी त्या ठिकाणी, म्हणजे आजच्या भाषेमध्ये आपण आंबट जसं चित्रान्न असतं त्या ठिकाणी जसा प्रसाद म्हणतो, तशी व्यवस्था त्या ठिकाणी केली. आणि तो प्रसाद जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी भगवंताने तो ग्रहण केला. आणि एवढ्या लोकांना कसं काय द्यायचं हे नेहमीचंच आहे आपल्याकडे. अनेक ग्रंथामध्ये अशा गोष्टी आहेत. समर्थांच्या चरित्रातसुद्धा शिवाजी महाराज जेव्हा त्या जांब समर्थाला गेले तेव्हासुद्धा असंच त्यांनी समर्थांना, श्रेष्ठ गंगाधर स्वामींनी हे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी भोजन दिलेलं आहे, प्रसाद दिलेला आहे. आणि त्या प्रसादाच्या बरोबर जे काय थोडंफार 2-1 घोड्यासाठी जे लागणारं सगळं साहित्य ते सगळं दिलं. आणि बाहेर गेल्यानंतर हे सगळेजण हजारोच्या संख्येने तृप्त झाले. तसेच या ठिकाणी तिरुपती बालाजीने त्या ठिकाणी ते ग्रहण केलं. आणि जेव्हा बाहेर आले तेव्हा इतरांना तेच वाटत होतं की अरे हा एकटाच आतमध्ये गेला आणि आपल्याला तर भुका लागलेल्या आहेत, पण त्यांची तृप्ती झाली, त्यांनासुद्धा ढेकर आला. कारण ज्या प्रसादाच्या सेवनाने प्रत्यक्ष भगवंतांना ढेकर येतो किंवा त्यांची तृप्ती होती, तेव्हा जगामध्ये प्रत्येकजण पर्यंत तो आनंद पोचतो. व्यंकटेश विजय ग्रंथामध्ये 3 अध्याय जवळपास या लग्न विवाह सोहळ्याचे खूप सुंदर रीतीने दिलेलं आहे. मुद्दाम सर्वांनी हा ग्रंथ जरूर वाचावा, व्यंकटेश विजय. त्याची आठवण आजच्या दिवशी खास करून होते. तर आता आपल्या 9व्या स्कंदामधला 4थोअध्याय जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं, नभगाचा पुत्र असणारा नाभाग हा
तपश्चर्या करण्यासाठी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करत जेव्हा तो दीर्घकालीन अशा अनुष्ठानासाठी गेला, तो जेव्हा परत आला तेव्हा त्याचे जे मोठे बंधू होते त्या सगळ्यांची त्यांची भेट झाली. तेव्हा ते मोठे बंधू म्हणतात, आता वडिलांची जी संपत्ती होती ती आम्ही सगळ्यांनी वाटून घेतलेली आहे. आता संपत्ती वाटून घेतली असं समजल्यानंतर हा नाभाग जो आहे तो नाभाग पाहतो की वडील समोर आहेत आणि वडिलांच्या समोरच ही वाटणी झालेली आहे. मग माझ्या वाट्याला काय आलं असा जेव्हा प्रश्न पडला तेव्हा ते सगळे भाऊ म्हणतात की तुझ्या वाट्याला आम्ही वडिलांना दिलेलं आहे. म्हणजे नाभाग जे आहेत वडील त्यांची आता सांभाळण्याची जबाबदारी आता तुझी आहे. तुझ्या हिश्श्यापोटी फक्त वडीलच तुला आम्ही देत आहोत असं ते म्हणतात. भ्रातरो भांगतम किम मह्यम भजाम पितरम तव, की मला काय दिलं असं विचारल्यानंतर ते वडील दिले. म्हणून वडिलांची जे आता सांभाळण्याची जबाबदारी आहे ती याच्यावर आली आणि वडिलांना ते म्हणतात की मला आता तुम्हाला मला दिलेलं आहे. तर ते वडील असं म्हणतात, मुला तू काही काळजी करू नकोस, आपला योगक्षेम जो आहे तो भगवंतच पाहणार आहेत. आणि मग वडील सांगतात, इमे अंगिरस सत्रम असतेद्य सुमेधसहा षष्टम षष्टम उपेत्याह कवे मुह्यंती कर्मणी. षष्टम उपेत्याह ते सांगतात, इथून जवळच अंगिरस गोत्राचे एक ब्राह्मण बुद्धिमान, मोठे बुद्धिमान असे ब्राह्मण यावेळी एक मोठा यज्ञ करीत आहेत आणि तू आता विद्वान आहेस, तुला सगळ्या वेदांचं ज्ञान आहे, सगळ्या ऋचा तुला पाठ आहेत, मंत्रपाठ आहेत, तर तू आता फक्त त्या ठिकाणी जा. कारण त्या ठिकाणी षष्टम उपेत्याह म्हणजे दर 6 दिवसांनी असं होत आहे त्या ठिकाणी की ते ब्राह्मण मंत्र म्हणत असताना त्यांचा मंत्र मध्येच खंडित होतो. म्हणजे त्याला पुढचं आठवतच नाही, ते थांबतात त्या ठिकाणी. आणि मग हे जे आहे तर त्या ठिकाणी तू जाऊन त्यांचं हे मंत्रोच्चारण जे आहे जे थांबलेलं आहे ते तू पूर्ण कर. कवे मह्यंती कर्मणी. बऱ्याचदा पूजेमध्ये आजकाल माझंही तसंच होतं. रोज पूजेच्या वेळेस मी एकदा आपल्या गीतेचं ध्यानाचे श्लोक म्हणत असतो, पार्थाय प्रतिबोधिताम भगवताम नारायणेन स्वयं. आणि ते म्हणत असताना मध्येच कुठेतरी थांबतं आणि थांबल्यानंतर पुढचा एकही शब्द आठवत नाही. मग पुन्हा सुरुवात करावी लागते आणि मग असं 2दा-3दा झाल्यावर तो शब्द आठवतो. तसं या ठिकाणी अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणाने केलेल्या यज्ञाच्या ठिकाणी हे त्याला पाठवतात, तू त्यांच्याकडे जा आणि 2 वैवस्वत सूक्त हे जे आहेत ते तू त्यांना सांग आणि ज्या ठिकाणी त्यांचे ते उच्चार थांबतील त्या ठिकाणी तू त्यांना मदत कर. आणि हे एवढं केलंस तरी पण तुझ्यावर खूप मोठे उपकार होतील आपल्या धर्माचे. आणि ते त्या ठिकाणी त्याप्रमाणे केलेलं आहे. वैवस्वत सूक्त जे आहे त्याचंसुद्धा पठण त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि वडील सांगतात की त्या ठिकाणी तेव्हा यज्ञ समाप्त होईल तेव्हा ते तुला पुष्कळ मोठं धन देतील आणि ते घेऊन तू ये. दास्यन्ति ते तथान गच्छ तथा स कृतवान यथा तस्मै दत्वा युयुत्सर्वगं ते सत्र परिशेषितम. यज्ञाचा शेष भाग ते तुला देतील आणि मग ते सगळे ब्राह्मण जे आहेत ते सगळे स्वर्गाकडे निघून जातील. नाभाग त्या ठिकाणी गेला आणि वडिलांनी सांगितल्याप्रमाणे वडिलांच्या आज्ञेप्रमाणे त्याने ते केलं आणि तो यज्ञ चांगल्या प्रकारे पार पडला आणि तो आता ते सगळं धन घेऊन आता आपल्या वडिलांच्या भेटीला आपल्या घरी आपल्या आश्रमात येऊ लागला. तम कश्चित स्वीकरिष्यन्त्यं पुरुषः कृष्णदर्शनः उवाचोत्तरतो अभ्येत्य ममेदं वास्तुकं वसु. आता जेव्हा तो सगळं घेऊन परत येत होता तेव्हा त्याला दिसलं पुरुषः कृष्णदर्शनः. कृष्ण म्हणजे काळ्या रंगाचा एक बलाढ्य असा शक्तिसंपन्न असा पुरुष त्याला समोर दिसला आणि त्याने त्याला अडवलं. हा सगळं ते धन घेऊन जात असता. आता तो काळ्या वर्णाचा पुरुष त्यांना म्हणतो की हे जे यज्ञामधून शिल्लक राहिलेले जे धन आहे ते सगळी माझी संपत्ती आहे आणि तू कुठे घेऊन चाललेला आहेस. तेव्हा नाभाग जे आहे तो स्वतः सांगतो की त्या ऋषींनी त्या यज्ञामध्ये हा यज्ञ ज्यांनी केला त्या ऋषीने मला हे सगळं धन दिलेलं आहे आणि ते माझेच आहे. तेव्हा तो कृष्णवर्णीय पुरुष असं म्हणतो की या यज्ञभूमीतलं हे सगळं माझं आहे, त्यामुळे तू आता असं कर की तुझ्या वडिलांनाच तू विचारलेलं बरं. आणि असं म्हणून ते सगळं धन तिथेच ठेवतो. तो काळा पुरुष त्या ठिकाणी उभा आहे आणि हा जाऊन आपल्या वडिलांना ते विचारतो. यज्ञवास्तुगतं सर्वं
उच्छिष्टं ऋषयः क्वचित चक्रुर्विभागम रुद्राय स देव सर्वम अर्हती. पूर्वी यज्ञामध्ये म्हणजे दक्ष प्रजापतीचा यज्ञ जो आपल्याला माहिती आहे 4थ्या स्कंदामध्ये राहिला, त्या यज्ञामध्ये त्या दक्षाने हा यज्ञाचा शेष भाग शंकरांना देण्याचं नाकारलं होतं. त्या ठिकाणी काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तेव्हापासून हा जो भाग आहे 4था भाग तो रुद्रांना देण्याची प्रथा सुरुवात झाली. म्हणून ते धन महादेवांनाच मिळालं पाहिजे असं वडिलांनी सांगितलं. आता सांगितल्याबरोबर पुन्हा हा आपल्या त्या ठिकाणी आला. नाभागस्तम प्रणम्याह तवेश किल वास्तुकम इत्याह मे पिता ब्रह्मन शिरसाम त्वाम प्रसादय. येऊन त्याने हात जोडले त्या कृष्णवर्णाच्या पुरुषापुढे आणि म्हणतो की माझ्या वडिलांनी हेच सांगितलेलं आहे की मला तुम्ही क्षमा करावी, हे सगळं धन तुमचंच आहे आणि ते तुम्ही घ्या. नम्रतेने, अत्यंत नम्रतेने हात जोडून त्याने तशी विनंती केली आणि मला क्षमा करा असं म्हटलेलं आहे. आता ते कृष्णवर्णाचे पुरुष म्हणजे दुसरं तिसरं कोण नाही, तर प्रत्यक्ष भगवान शंकरच त्या ठिकाणी आलेले होते. रुद्र अवतार त्या ठिकाणी आलेले होते. यत ते पिता अवदत्मध्ये जसे म्हणाले, वडिलांनी जसं म्हणालं, धर्मत्वंच सत्यम प्रभाससे. तुझ्या वडिलांनी जे सांगितलं ते अगदी खरं आहे. आता मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. ददामी ते मंत्रदृश्यई, म्हणजे ते मी आता सगळं तुला देणार आहे आणि तुला एक मंत्रसुद्धा देणार आहे. सनातन ब्रह्माचं तत्त्वज्ञान जे आहे ते ज्ञानसुद्धा मी तुला देणार आहे. ग्रहाण द्रविणम दत्तम मत्सन्ने परिशेषितम, जे शिल्लक आहे ते सुद्धा मी तुला देणार आहे. ग्रहाण द्रविणम दत्तम, ते जे धन आहे, ग्रहाण म्हणजे तू त्याचा स्वीकार कर आणि ग्रहितोस्मी, तो स्वीकार करतो. इत्युक्त्वा तांतरहितो रुद्रो भगवान सत्यवत्सलः. आणि असं झाल्याबरोबर प्रत्यक्ष भगवान त्या ठिकाणून अंतर्धान पावले. आता या ठिकाणी एक श्लोक आपल्यासाठी दिलेला आहे. य एतत् संस्मरेत प्रातः सायं सुसमाहितः कविर्भवती मंत्रज्ञो गतिं चैव तथात्मनः. जो मनुष्य सकाळी संध्याकाळी एकाग्रचित्ताने या आख्यानाचे श्रवण करतो किंवा त्याचं स्मरण करतो तो प्रतिभावंत होईल आणि वेदांचा अर्थ जाणणारा असा तो होईल आणि स्वतःच्या स्वरूपाला तो प्राप्त होईल. म्हणजे मुक्ती किती सुलभ आहे हेच अशा सगळ्या घटनांवरून दाखवलेलं आहे. पण आधीच पडली धास्ती तरी मग कार्यभाग होय नास्ती, या कारणे समजती बुद्धी शोधावी. समर्थ आपल्याला सांगतात की आधीच असं केलं म्हणजे होईल का, आणि मग मी केलं तर मला ते मिळेल का, अशा शंकेने जर आपण एखाद्या सत्कार्याला सुरुवात केली तर तरी मग कार्यभाग होय नास्ते असं आपल्याला समर्थ सांगतात. आमच्या परमपूज्य डोंगरे महाराजांनी खूप सुंदर असं या सगळ्या भागाचं वर्णन केलेलं आहे. आणि नंतर आता जो भाग येतो की त्या ठिकाणी नाभाग जो आहे, तो नाभागाचा जो पुत्र आहे त्याचं नाव आहे अंबरीष. आपल्याला समर्थांच्या मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा हा श्लोक येतो. बहु श्रापिता कष्टला अंबऋषी तयाचे स्वये श्रीहरी जन्मसोशी दिला क्षीर सिंधू तया उपमानी नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी हे जे 10 श्लोक आहेत त्यामध्ये भगवंताच्या 10ही अवतारांचं आणि त्यांनी भक्तांवर केलेल्या कृपेचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. बहुश्रापिता कष्टला अंबरीषी. तर अंबरीषाची जी कथा आहे ती या अध्यायामध्ये म्हणजे 9व्या स्कंदाच्या 4थ्या अध्यायामध्ये ही पूर्ण कथा सांगितलेली आहे. आता हे अंबरीष जे आहेत, अंबरीषाचा एक वेगळेपणा होता की जसं ते म्हणतात की आपल्या घरी खूप धनधान्य समृद्धी असेल तर माणूस काय करतो की आपल्या सगळ्या व्यवहारामध्ये तो चोख असतो, पण देवाची पूजा करायला त्याला वेळ नसतो. पण एखाद्याला जर आपण नोकर म्हणून लावलं तर तो येईल, ते गुरुजी येतील आणि ते पूजा करतील, रोज येतील, पूजा करून निघून जातील. मग त्याला पैसे द्यायचं काम आपलं आहे. आणि ते पैसेसुद्धा असा श्रीमंत माणूस एखाद्या नोकराकरवी त्यांना देतो. म्हणजे ते सुद्धा ज्ञान त्याचं त्याच्या हाताने होत नाही. हा आपला आत्ताचा प्रत्यक्ष अनुभव आहे, आपण सगळं हे पाहतो. पण अंबरीष जो आहे तो तसा नव्हता. अंबरीष हा भगवंताची पूजा, त्यासाठी लागणारी सामग्री गोळा करणं, ते मंदिरं स्वच्छ ठेवणं,
स्वतः ही सगळी क्रिया करत होता. तर अंबरीषाने राजाने विचारलं या ठिकाणी. आता शुकदेवाला परीक्षित राजा विचारतात, भगवत श्रोतुम इच्छामी, भगवान मला हे सगळं चरित्र जे आहे अंबरीषाचं ते स्वतः ऐकण्याची इच्छा आहे. आणि मी असं ऐकलं की ब्राह्मणाचा शाप, दुर्वास ऋषींचा शाप त्याला झाला होता, तरी पण त्या शापाचा कुठलाही परिणाम त्या अंबरीषावर झाला नव्हता. असं का झालं, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला. यामध्ये वैष्णवांचे 8 गुण जे आहेत ते आता पुढे सांगितलेले आहे. शुकदेव सांगतात, अंबरीशो महाभागः सप्तद्वीपवतीं महिम अव्ययां च श्रियं लब्ध्वा विभवं चातुलं विभू च अतुलं विभू भुवी. अतुलम भुवी म्हणजे ज्याची तुलना करता येत नाही, ज्याचं मोजमाप करता येत नाही, एवढी भूमी त्याचं राज्य होतं. अंबरीश असा महाभाग पुरुष होता. सप्तद्वीपावती महिम, 7 द्वीप जे आहेत, जम्बू उपलक्ष, आपण सगळी नावं ऐकलेली आहेत, या सगळ्यांचा तो राजा होता. आणि अव्ययाचं श्रियम लब्ध्वा, अव्यय ज्याचा व्यय होत नाही, जे कितीही खर्च केलं, कितीही दान दिलं तरी जे कमी होत नाही, एवढी विपुल संपत्ती त्याच्याकडे होती. आणि विद्वान विभव निर्माणम तमो विंशती यत्पुमान, कारण तो या सगळ्या धनाचा उपयोग जो आहे तो इतरांसाठी आणि पुण्यकर्मासाठी करत होता, शुकदेव म्हणतात. आणि भगवान श्रीकृष्णावर त्याचं जास्त प्रेम होतं. वासुदेवे भगवती तद्भक्तेषु च साधूषु, भगवान वासुदेव आणि त्यांचे भक्त याच्यावर त्यांचं प्रेम होतं. आणि ये नेदम लोष्टवत स्मृतम, लोष्टवत म्हणजे लोष्ट म्हणजे माती, त्यामुळे सोने आणि आम्हा मृत्तिके समान. तुकाराम महाराज म्हणतात तसं की सोनं जे आहे किंवा काय जे काही धन असेल हे सगळं आम्हाला मृत्तिके समान आहे. रामकृष्ण परमहंससुद्धा अशाच प्रकारचे प्रयोग करत होते. हातामध्ये एकीकडे सोनं असेल आणि एकीकडे माती असेल, तर त्यामध्ये कोणती माती आहे कोणतं सोनं आहे हे सुद्धा ते सांगू शकत नव्हते, कारण त्यांचा भाव या सगळ्यांच्या पलीकडं होता. ते त्याचासुद्धा त्याग करतात, मग ते सोनं असो किंवा माती असो. तसं या ठिकाणी मातीच्या ढिगाप्रमाणे ते सगळ्या वैभवाला परीक्षित राजा तुच्छ समजत होता. अंबरीश राजा तुच्छ समजत होता. अंबरीश राजाच्यामध्ये जो बदल झाला तो बदल या ठिकाणी 2-3 श्लोकांमध्ये दिलेला आहे. सवयी मन कृष्णपदार विंदयो हो, अंबरीशाने त्याचं मन जे आहे कृष्णपदार विंदयो, कृष्णाचे चरणकमल त्याच्या भोवतीच आपलं मन त्याने आकृष्ट केलं होतं. मन सारखं त्याचं त्या कृष्णकमलाचं, कृष्णाच्या पादकमलांचं चिंतन करत होतं. वचांसी वैकुंठ गुणानुवर्णने, त्या वैकुंठपतीच्या, त्याचा निवास असलेल्या वैकुंठाच्या वर्णनामध्येच याची वाणी नेहमी खर्च होत होती. करो हरेर मंदिर मार्जनादिषु, त्याचे हात जे आहेत मंदिर मार्जनादिषु, मार्जन म्हणजे झाडून काढणं, मार्जनी म्हणतात झाडूला, संस्कृतमध्ये मार्जनी शब्द आहे. त्यामुळे तो आपले हात जे आहेत ती सुद्धा भगवंताच्या सेवेमध्येच लावत होता. आणि श्रुतीं चकार अच्युत सत्कथोदयो, भगवंताच्या कथेमध्येच, ती श्रवण करण्यामध्येच तो आपल्या कानांचा उपयोग करीत होता. आता असं त्याचं इतकं भगवंताबद्दलचं आकर्षण होतं. आणि पुढे म्हणतात की त्याचे नेत्र जे आहेत ते सुद्धा मुकुंद मूर्ती तसेच मंदिराच्या दर्शनासाठी आसुसलेले होते. अंग प्रत्यंग भगवंतालाच पाहिलेलं होतं. त्याचं नाकसुद्धा जो काही वास घेत असेल तो वास तो तुळशी भगवंताला अर्पलेल्या भगवंताचं जे निर्माल्य असेल त्याचा गंध जो आहे तोच तो आपल्या नाकाने घेत होता. म्हणजे संपूर्ण त्याचे इंद्रिय अवयव जे आहे ते भगवंतालाच त्याने अर्पण केले. आणि जिभेलासुद्धा भगवंताच्या प्रसादाशिवाय तो दुसरं ग्रहण करत नव्हता. पाय भगवंताचे तीर्थयात्रेकडेच त्याचे वळत होते आणि मस्तक नेहमी भगवंताच्या चरणकमलाशी तो वाहत होता. वाणी गुणानुकथने श्रवणौ कथायां हस्तौच कर्मसु मनस्तव पादयोर्नः स्मृत्यां शिरस्तवं निवास जगत प्रणामे दृष्टी सतां दर्शनेस्तु भवत्त नूनाम. हा श्लोक दशमस्कंदामध्ये पुढे आपल्याला येणार आहे, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने यमलार्जुनाचा उद्धार केलेला आहे. यमलार्जुन म्हणजे आपल्या कुबेरांचे 2 मुलं
नलकुबेर आणि मणिग्रू, जे वृक्ष अवस्थेमध्ये शापामुळे, नारदाने दिलेल्या शापामुळे त्या ठिकाणी गोकुळामध्ये होते आणि त्यांचा उद्धार भगवंताने त्या ठिकाणी बालवयामध्ये केलेला आहे. तर हा श्लोक जसा आहे तसंच या ठिकाणी या अंबरीषाचं वागणं होतं. आता अंबरीषाने पुढे धन्व नावाच्या भूमीमध्ये, मरुभूमीमध्ये, सरस्वती नदीच्या किनारी असणाऱ्या अनेक ऋषीमुनींच्या सान्निध्यामध्ये, त्यांच्या सत्संगामध्ये राहून त्यांची नावंसुद्धा दिलेली आहे. वशिष्ठ, अमित, गौतम इत्यादी ऋषींच्या समोर अनेक अश्वमेध यज्ञ केलेले आहेत. अनेक अश्वमेध यज्ञ केले आणि त्या सगळ्या यज्ञामध्ये जे जे ऋषी ज्यांनी त्या यज्ञाचं सगळं ते पाहिलेलं आहे, ते स्वतःचे डोळे न बंद करता, म्हणजे इतक्या एकाग्रतेने ते त्या यज्ञाचं दर्शन घेत होते. आणि एवढ्या पुढे अंबरीष जो आहे तो स्वतः कधीही स्वर्गाची सुद्धा त्याने इच्छा केली नाही, कारण या सगळ्या आपल्या ठिकाणी असणाऱ्या धनाचा उपयोग आपल्या प्रजेसाठी करणं, प्रजेला सुख देणं, हीच गोष्ट त्याला महत्त्वाची होती. राजा असल्यामुळे ते अंबरीषाच्या ठिकाणचे जे 2 गुण आहेत ते तो भक्तियोगाने युक्त होता आणि प्रजापालन आणि स्वधर्मपालन यामध्ये त्याने आपलं आयुष्य घालवलेलं आहे. आता या ठिकाणी एक श्लोक येतो, गृहेषु दारेषु सुतेषु बंधूषु द्विपोत्तमस्य नंदनबाजीपत्तीषु, की घर, स्त्री, पुत्र, बांधव, मोठमोठे हत्ती, रथ, घोडे, अलंकार, आयुध हे सगळे जरी असले तरी हे सगळे नाशवंत आहेत, असं तो अंबरीषाचं म्हणणं होतं आणि तसा तो वागतसुद्धा होता. आणि मग या अंबरीषाने त्या भगवंताला असं प्रसन्न केलं की भगवंताने आपलं सुदर्शन चक्र हे अंबरीषाला देऊन टाकलं. आता हे सुदर्शन म्हणजे आपल्या सगळ्या ग्रंथाच्या मध्ये जो जो उल्लेख आहे तो भगवंत सुदर्शन चक्र कोणाला दिलेला उल्लेख कुठेच नाही आहे. भगवंताने हिरण्यकश्यपूचा उद्धार केला त्यावेळेस भगवंताने अवतार धारण केले. रावण कुंभकर्णासाठी प्रत्यक्ष रामाचा अवतार धारण केला, पण शिशुपाल आणि दंतवक्त्र आहे या दोघांनाच भगवंताने या सुदर्शन चक्राने मारलेलं आहे. दशमस्कंदामध्ये ही कथा येणारच आहे आपल्याला. तर ते सुदर्शन चक्र यांनी त्या अंबरीषेला दिलेलं होतं. आणि अंबरीष जो आहे आता त्याने विचार केला की आपण आता साधन द्वादशीचं व्रत करावं, म्हणजे दशमीच्या दिवशी, आज दशमी आहे, दशमीला आपण दशमी म्हणजे एकाच वेळेस भोजन करावं, एकादशीला भोजन न करता राहावं आणि द्वादशीला म्हणजे द्वादशी तिथी असेपर्यंतच पुन्हा भगवंताची पूजा करून आपण ते प्रसाद म्हणून अन्न ग्रहण करावं आणि मग दिवसभर पुन्हा काहीच खायचं नाही आपलं. म्हणजे आता उद्या एकादशी आहे म्हटलं की आजपासूनच साबुदाणा आहे का, भगर आहे का, शेंगदाणा आहे का, कुटलेला आहे का, या सगळ्याची व्यवस्था करतो. केळी आहेत का, आंबे नसतील तर आंबे घेऊन या, कारण उद्या एकादशी आहे. म्हणजे दशमीपासून चिंतन हे आपल्या खाण्याचंच असतं, पण भगवंताचं चिंतन नसतं. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, सगळ्या ग्रंथामध्ये जे सांगतात ते की एकादशी म्हणजे 11 जे आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन, हे भगवंताला वाहणं म्हणजे एकादशी. आणि मग जे आपण खाण्याच्या गोष्टी ज्या करतो त्या म्हणजे फक्त शरीर धारण करण्यापुरतंच ते असावं, भरमसाठ नसावं, हा त्याचा उद्देश. आणि वृत्तांते कार्तिके मासी त्रिरात्रं समुपोषितः स्नातः कदाचित कालिंद्यां हरिम मधुवनेर अर्चयेत. आणि मग या व्रताची समाप्ती कशी करायची, मागे मी बोललो असेल, 1 वर्ष आम्ही दोघांनी हे व्रत केलं होतं. व्रताची समाप्ती झाल्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये 3 रात्री उपवास करावा आणि 1 दिवस यमुना नदीमध्ये जाऊन स्नान करावं. आता आपल्याला यमुना नदीत जाणं शक्य नाही, पण गंगेचे मुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरुम म्हणून आपण आपल्याच घरामध्ये स्नान केलं तरी ते तेवढंच पुण्यदायक आहे. आता या ठिकाणी या अंबरीष राजाने सगळं वस्त्र, अलंकार, चंदन, पुष्पमाला देऊन भगवंताचे पूजन केलं. आणि एवढंच नाही, यानंतर आपल्याकडे येणाऱ्या सगळ्या ब्राह्मणांना त्याने संतुष्ट केलेलं आहे. आणि किती दिलं, गवाम
रुक्मविषीणां रूप्यांग्रीणां सुवाससां आणि किती गायी दान केल्या हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. न्युर्बुधान षट, न्युर्बुध म्हणजे कोटी, अर्बुद म्हणजे कोटी, 60 कोटी गायींचं दान ब्राह्मणांना त्याने केलेलं आहे. आणि त्या गायीसुद्धा सवत्स आहेत आणि सालंकृत आहेत. त्यांच्या शिंगांना सोन्याचं सगळं अलंकार घातलेले आहेत, गळ्यामध्ये सुद्धा आहे चांदीचे अलंकार, आणि दिसायला पुन्हा सुंदर. ब्राह्मणाला द्यायचे, पूजेची सुपारी मग कशाला मागायचे आणायचे असा विचार अंबरीषाचा नव्हता. असा तो देवभक्त असणारा अंबरीष. आता अंबरीषाचं हे सगळं व्रत सुरू आहे ते दुर्वास मुनींना समजलं. आता दुर्वास मुनींच्याबद्दल पण थोडंसं आपल्याला बोललं पाहिजे. या दुर्वास मुनी जे आहेत त्यांनी आता विचार केला की आता या अंबरीषाकडे आपण जावं. आणि बरोबर द्वादशीचा मुहूर्त पाहून दुर्वास मुनी त्या ठिकाणी आले. आता हे अंबरीषाचं आख्यान, भगवंताचं मंदिर, काल परवा किंवा पूर्वीच्या प्रवचनात जसं सांगितलं त्याप्रमाणे बार्शी जिल्हा धाराशिव या ठिकाणी हे भगवंताचं मंदिर आहे. आपण जेव्हा अकोल्यातून रेल्वेने जातो, मराठवाड्याच्या मार्गाने पुण्याला जातो, तेव्हा हा जो भाग आहे बार्शी स्टेशन येण्याच्या अगोदरचा भाग खूप नयनरम्य असं सौंदर्य त्या ठिकाणी निसर्गाचं आहे. जेव्हा मी ते पाहिलं आणि हा सगळा अभ्यास होता आणि ते निसर्ग पाहिल्यावरच मला त्या ठिकाणी अंबरीषाची आठवण झाली. आणि नंतर मग त्या ठिकाणी दर्शन पण झालं. त्या भागात गेलं की सगळ्यांनी जरूर दर्शन घ्यावं या अंबरीषाचं, या बार्शीच्या भगवंताचं दर्शन घ्यावं. आणि अंबरीषाची समाधी मागे मी सांगितल्याप्रमाणे अंबड म्हणजे जालना जिल्ह्यातील अंबड ज्या ठिकाणी आपल्या अच्युताश्रम स्वामींची समाधी आहे त्या ठिकाणी या अंबरीषांची समाधीसुद्धा आहे. आता हे त्या ठिकाणी आले. आता द्वादशी जो संपत आली आणि त्याला फक्त अर्धा घटका शिल्लक राहिला. आता अर्धा घटका म्हणजे आपल्या सगळ्या पोथ्यांमध्ये हे घटकेचं माप त्या ठिकाणी वापरलेलं असतं. 1 दिवस म्हणजे अष्टोप्रहर, 3 तास म्हणजे 1 प्रहर, 12 किलोमीटर म्हणजे 1 योजन, आणि 1 मुहूर्त म्हणजे 32.33 मिनटं, आणि 1 घटिका म्हणजे 2.5 मिनटं. आता एवढाच काळ शिल्लक राहिला. अर्धी घटिका शिल्लक राहिली द्वादशी असताना. त्याच वेळेस दुर्वास ऋषीचं आपल्या इतर ऋषी शिष्यांबरोबर आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे. आता ते आल्याबरोबर ब्राह्मणो अतिक्रमे दोषो द्वादशाम यत पारायण यत कृत्वा साधु मे भूयात अधर्मो वान माम स्पृशेत. ब्राह्मण आता आलेले आहेत, आपल्या दारी आलेले आहेत, आपल्या राजाकडे आलेले आहेत. याने त्यांना नमस्कार केला, सगळ्यांचं स्वागत केलं की आता आपण भोजन केल्याखेरीज या ठिकाणून जाऊ नये, माझ्यावर तसा अनुग्रह करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुर्वास ऋषी ते पण लगेच तयारच होते आणि ते म्हणतात की आता आम्हाला भोजन आहे, दुपारचं भोजन आहे, तर कमीत कमी आधी नदी स्नान केल्याशिवाय आम्ही भोजन घेत नसतो. नदीवर जाऊन आम्ही स्नान करतो आणि आमचं अनेक आटोपलं की लगेच आम्ही परत येतो. हे दुर्वास ऋषी जे आहेत, अनेक ठिकाणी अनेक प्रसंगी या दुर्वास ऋषींची कथा येते. श्री गुरुचरित्रामध्ये सुद्धा 4थ्या अध्यायामध्ये जेव्हा दत्तजन्माचा अध्याय आहे त्यामध्ये गुरुचरित्रामध्ये जेव्हा अनुसयाच्या त्या आश्रमामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघे गेले तेव्हा अनुसयाच्या पातिवृत्याने या तिघांचं रूपांतर छोट्या बाळांमध्ये झाले आहे. त्यामधला ब्रह्मामूर्ती चंद्र झाला. ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मदेव आहेत, ते पुढे चंद्र झाले. विष्णूमूर्ती हा दत्त झाले. त्यामुळे एकमुखी दत्त म्हणजे ती दत्तात्रेयाची मूर्ती म्हणजेच विष्णू आहेत. आणि ईश्वर तो दुर्वास नाम पावला, तिघे पुत्र अनुसयेचे. म्हणजे असे 3ही पुत्र आहेत की चंद्र जो आहे, आपण ज्याचं रोज दर्शन घेतो तो चंद्र म्हणजे ब्रह्मदेव आहेत. विष्णूमूर्ती दत्त केवळ, विष्णूने दत्त म्हणून एकमुखी दत्त झाले. आणि ईश्वर म्हणजे भगवान शंकर यांचा जो अवतार आहे तो म्हणजे दुर्वास मुनी आहेत. असं म्हणतात की शंकर जो आहे तो अत्यंत क्रोधी असणारे भगवान शंकर, आणि त्यांनी त्या अनुसया मातेच्या मध्ये प्रवेश केला आणि तेच पुढे दुर्वास ऋषी झाले. त्यामुळे सगळ्यात क्रोध असणारे ऋषी म्हणजे हे दुर्वास ऋषी आहेत. या दुर्वास ऋषीचं मंदिर किंवा त्याचं काय
ठिकाण असेल ते कुठे आहे त्याचा जरा शोध घेतला, तेव्हा असं लक्षात आलं की उत्तर प्रदेशामध्ये आझमगड नावाचा जिल्हा आहे, त्यामध्ये फुलपूर तहसील आहे. त्यामध्ये 2 नद्यांचा संगम असणारं एक तीर्थक्षेत्र आहे, मजुई नदी आणि तमसा नदी. तमसा नदी आपल्या रामायणामध्ये येते. तमसा किनारी रामांचं त्या ठिकाणी वनवासात जात असताना एक निवास पण झालेला आहे. त्या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला हा उत्सव होत असतो. आता कार्तिक पौर्णिमाच का, तो उत्सव कार्तिक पौर्णिमेलाच का? त्या ठिकाणी जे क्षेत्र आहे त्याला दुर्वास धाम असं म्हणतात. दुर्वासेश्वर महादेवाचं त्या ठिकाणी मंदिर आहे, कारण दुर्वास हे महादेवाचेच अवतार आहेत. म्हणून महादेवाचं मंदिर जे आहे ते सुद्धा दुर्वासेश्वर नावाचं आहे. कार्तिक महिना यासाठी आहे की कारण हे साधन द्वादशीचं व्रत जे आहे त्याची समाप्ती या कार्तिक महिन्यातच होत असते. अंबसा केवली नाथे करिष्ये व्रतपारायणम प्राहुर्ब्ध क्षणम विप्रा यशितम नाशितम च तत् सांगतात की माझं हे व्रत चालू आहे, मी फक्त पाणी पिऊनच हे व्रताचं पारणं करतो आणि तोपर्यंत तुम्ही जाऊन या आणि स्नान करून या. हे प्रत्यक्ष आता यमुनेवर गेलेलं आहे. दुर्वासा यमुना कुलात स्नान करण्यासाठी गेले आणि त्यांना ते भूक पण लागलेली होती आणि स्नान झालं, पण काय सगळे मंत्र वगैरे म्हणण्यामध्ये ह्या गोष्टी ते विसरून गेले. आता इकडे त्या राजाने, अंबरीश राजाने आपल्याजवळच्या असणाऱ्या ब्राह्मणांना हा एक विकल्प विचारला की आता साधन द्वादशी जी आहे त्याचं व्रत मला खंडित करायचं नाही, त्याची समाप्ती आज आहे, त्यामुळे द्वादशी असेपर्यंत मी अन्नग्रहण केलं पाहिजे. पण दुर्वास ऋषी आणि त्यांच्याबरोबरची शिष्यमंडळी माझ्याकडे आलेली आहेत, त्यामुळे त्यांना मी निमंत्रण केलेलं आहे भोजनासाठी, त्यामुळे ते जेवण्याच्या अगोदर मी जेवणंसुद्धा बरोबर नाही. तर या दोघांचा सुवर्णमध्य काय आहे असं त्यांनी ब्राह्मणांना विचारलं. तर ब्राह्मण सांगतात की अशा वेळेस भगवंताचं तीर्थ घेतलं तर उपवास आपला पूर्ण झाला किंवा आपण भोजन केलं असंसुद्धा होतं, आणि ते तीर्थ घेतलं तर ज्यांना आपण बोलवले आहे त्यांच्या आधी आपण भोजन केलं असंही होतं नाही. म्हणून हा दोन्हीकडचा सुवर्णमध्य त्याने पाहिला. आता दुर्वास ऋषी तिकडे जेव्हा स्नान करत होते सगळं झालं तेव्हा त्यांना अंतर्ज्ञानाने त्यांना समजलं की याने आता पारणं केलेलं आहे, ते जलग्रहण केल्याबरोबर. आणि आल्याबरोबर त्यांनी दुर्वास ऋषींनी रागाने त्यांना शाप दिला. अहो अस्य नृशंसस्य श्रियोन्मत्तस्य पश्चातः धर्म व्यतिक्रमं विष्णोर अभक्तस्येषा मानिनः. राज्यमदाने उन्मत्त होऊन हा सत्ताधारी आहे, स्वतःला खूप मोठा धर्मज्ञ समजतो, पण याचा नीचपणा तर पहा, हा कसला विष्णुभक्त आहे असं म्हणून त्यांनी त्यांना शाप दिलेला आहे. आणि एवढंच करून ते थांबले नाहीत, तर एवं ब्रुवाण उत्कृत्य जटाम रोषविदीपितः सतया निर्ममे तस्मै कृत्याम लोपमाम. त्याने आपली एक जटा, एक केस उपटला आणि त्या अंबरीशांना मारण्यासाठी तिच्यामधून एक कृत्या उत्पन्न केली. आता ती कृत्या कशी होती, त्या कृत्याबद्दलचे 1-2 अनुभव सांगतो. आत्ताच आपल्या भगवान श्रीधर स्वामी महाराजांची 50वी पुण्यतिथी झाली मागच्या वर्षी. त्यानिमित्त त्या पूर्ण वर्षभरामध्ये 13 प्रवचनं त्यांच्या चरित्रावर माझी झालेली आहे. त्यामध्ये एक उल्लेख येतो, सज्जनगडावर श्रीधर स्वामी असताना त्यांनी खूप अशी चांगली सेवा समर्थांची केली आहे. प्रत्येक कामामध्ये ते अग्रगणी होते. अगदी एखादा अर्धा पाऊण तासच ते झोपत असतील, आराम करत असतील, पण पूर्ण दिवस जो आहे तो समर्थांच्या सेवेमध्ये घालवत होते. आणि त्यांची ही सेवा पाहून तिथल्या काही लोकांना, जसं कौरव पांडव 5 कौरव आणि 100 कौरव आणि 5 पांडव आपण म्हणतो, तसं आजही अशा प्रवृत्तीची माणसं सगळ्याच ठिकाणी असतात. तर त्या ठिकाणी गडावर असणारी जी होती, यांच्या विरोधामध्ये असणारी, त्यांना ते काही पाहवलं नाही. ते म्हणायचे, तू रोज या समर्थांचे वस्त्र जाऊन धुतोस, दिवसातून 3-3दा धुतोस, त्यामुळे ते वस्त्र फाटून जातील. समर्थांच्या नैवेद्यासाठी जी भांडी तू वापरतो ती भांडीसुद्धा तू इतकी चक्क घासत आहेस की ते भांडेसुद्धा झिजून जातील. आता हे तू काम करू नको, वस्त्र धुण्याचं काम तू करू नको, असं एक आरोप त्यांच्यावर होऊ लागले. त्यामधले एक त्यांचे शिष्य होते जे त्या ठिकाणी सेवेला होते.
त्यांचं नावसुद्धा दिलेलं आहे त्यांच्या चरित्रामध्ये, मोकाशी नावाचे होते. या मोकाशींना काही तंत्रविद्या येत होती. आपण म्हणतो, काय म्हणतात त्याला, बंगाली विद्या किंवा काळं काय म्हणतात त्याला, म्हणतात काहीतरी. तर ती विद्या येत होती, म्हणून त्यांनी एक कृत्या निर्माण केली किंवा एक अशी मोकाशीने, आणि तिला सांगितलं की या श्रीधरावर तू चालून जा. आणि श्रीधर स्वामींच्याकडे ती जेव्हा येत होती तेव्हा श्रीधर स्वामीने ते पाहिलं, आणि श्रीधर स्वामी फक्त रामदासांचं, समर्थांचं, आपल्या गुरूंचं नाम घेत निश्चलपणे तिच्यासमोर उभे राहिले. आणि झालं तसंच की ती त्या ठिकाणी समर्थ स्वतः धावून आले. म्हणजे गुरुचं जे महत्त्व आहे ते, आपला शिष्य बुडत असताना सोये घालून उडी, गोवत्सास तळात उडी. आपल्या वत्साला, आपल्या शिष्याला ते जशी मदत करतात तसं त्या ठिकाणी समर्थाने येऊन ती कृत्या जाळलेली आहे असा उल्लेख आहे. आणि मग आता ती जाळलेली कृत्या तशी ती परत गेली, आणि मग ज्याने ती सोडली होती त्या मोकाशींचं जे नाव आहे त्या मोकाशींच्याच मागे लागली. भानामतीसारखाच प्रकार आहे, ब्लॅक मॅजिक म्हणतात त्याला. संभाजी महाराजांच्या चरित्रातसुद्धा याचा थोडासा उल्लेख आहे. तसं ती जेव्हा लागली तेव्हा, आणि समर्थसुद्धा आपल्याला सांगतात, दाता एक रघुनंदन वरकड लंडी देईल कोण, तया सोडणे आम्ही जन कोणाप्रती मागावे. म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणे आमचा विश्वास, कोसळणे पडो हे आकाश आणि काचे आस न पाहू. याप्रमाणे हे अंबरीशसुद्धा तिला पाहून एक जागचे हल्लेसुद्धा नाहीत, शांतपणे तसेच ते उभे राहिले. म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी आमचा विश्वास. आणि परमात्म्याच्या सेवकाच्या रक्षणासाठी भगवंताने अगोदरच त्यांना सुदर्शन चक्र दिलेलं होतं. आणि एखादा साप क्रोधाने फुटकार टाकत यावा आणि मध्येच अग्नीने जाऊन त्याला भस्मसात करावं, अशाप्रमाणे ती कृत्या जी आहे तिला ती जळून गेली. आणि ते जे चक्र, ते दुर्वासाने विचार केला की आपण जे काय केलेलं आहे ते चक्र आता व्यर्थ गेलेलं आहे, आणि ते चक्रच आता माझ्या मागे लागलेलं आहे. बूमरँग आपण म्हणतो तसं ते आता माझ्याच मागे लागले. दुर्वासा दद्रुवे भीतो दीक्षु प्राण परिप्सया. आता दुर्वास ऋषी पुढे पळत आहेत आणि मागे ते सुदर्शन चक्र आपल्याकडे येत आहेत, अशी अवस्था झाली. आता भगवंताचे चक्रच त्यांच्या मागे लागल्यामुळे आहे, आणि त्यामुळे दुर्वास ऋषी आता खूप घाबरून गेले. एका गुहेतही जाऊन लपले, तरी पण त्या ठिकाणी ते गेल्यामुळे ते पुन्हा बाहेर आले. दिशो नभक्ष्मां विवरान समुद्रान लोकान सपालान त्रिदेवी गतस्सहा यतो यतो धावती तत्र तत्र सुदर्शनम दुष्प्रहसम ददर्श. जसे जसे ज्या ज्या ठिकाणी ते धावत होते त्या त्या ठिकाणी ते सुदर्शन चक्र त्यांच्या मागे जात होतं. आता त्यांना लक्षात आलं, अलब्ध नाथ हा, अलब्ध नाथ हा. नाथ म्हणजे काय, जो इतरांचं रक्षण करतो तो नाथ. सनाथ आणि अनाथ. सनाथ म्हणजे ज्याच्या पाठीमागे कोणीतरी पाठीराखा आहे तो सनाथ, आणि ज्याचा कोणीच पाठीराखा नाही तो अनाथ. तर या ठिकाणी शब्द दिला आहे अलब्ध नाथ हा, म्हणजे आपलं रक्षण करणारा. लब्ध म्हणजे तो आता आपल्याला प्राप्त होत नाही असं पाहिलं, कोणीच नाही असं पाहिलं, आणि म्हणून ते ब्रह्मदेवांच्याकडे, विधाता त्यांच्याकडे गेले, आणि ते ब्रह्मदेवानं त्यांनी विनंती केली माझ्याकडून असं झालेलं. तेव्हा ब्रह्मदेव असं म्हणतात की 2 परार्धाच्या कालावधीनंतर कालस्वरूप भगवान जे आहे ते ही सृष्टीची लीला जी संपवतात, आणि सगळं विश्व जाळून टाकण्याचं जी शक्ती आहे ती त्यांच्याच ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांच्याशिवाय आम्ही तुला काहीही मदत करू शकत नाही. ब्रह्मदेव सांगतात, अहं भवो दक्ष भृगु प्रधानाः प्रजेश भूतेश सुरेश मुख्याः. मी भगवान शंकर, दक्ष, भृगु, प्रजापती, भूतेश्वर, देवेश्वर हे सगळे जे आहेत ते सगळे आम्ही त्या भगवंताच्या आज्ञेतच गुरफटलेले आहोत, त्यानेच आम्ही बांधलेलो आहोत, बद्ध आहोत. त्यामुळे आम्ही तुला काहीही मदत करू शकत नाही. त्याने निराश झाले दुर्वास ऋषी, आणि भगवंताच्या चक्राने त्रस्त झाले ते आता कैलासावर गेले. नेहमीच असतं, प्रत्येक पोथीमध्ये अशाच प्रकारचं वर्णन येतं. आता कैलासावर गेल्यानंतर भगवंताकडे, त्या भगवान शंकराकडे सुद्धा अशी क्षमा याचना केली. तेव्हा ते म्हणतात, अहम सनत कुमारश्च नारदो भगवान अजहा.
कपिलो अपांतरातमो देवलो धर्म आसुरीही. भगवान शंकर म्हणतात की मी सनतकुमार, नारद, ब्रह्मदेव, कपिलदेव, अपांतरतम, देवल, धर्म, आसुरी, मरीची असे सगळे सिद्ध पुरुष असणारे सुद्धा भगवंताची माया जाणू शकलो नाहीत आणि त्याच्या विरुद्ध आम्ही जाऊच शकत नाही, असं भगवान शंकरांचं सुद्धा म्हणणं झालं. आता हे म्हणतात की कारण हे चक्र जे आहे, भगवान शंकर म्हणतात हे चक्र त्या विश्वेश्वराचे अस्त्र आहे, त्याचं शस्त्र आहे. त्यामुळे त्याचा प्रतिकार आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे तू आता त्यांनाच शरण जा. तमेव शरणम याही हरिस्तेशम विधास्यती. तू त्या अंबरीश ऋषीकडे जा. पण आता हे काय करतात, मग पुन्हा त्या ठिकाणी निघतात आणि मग भगवंताकडे येतात, म्हणजे नारायणाकडे येतात. हे अच्युता, हे अनंता, आता आपलं काम असल्यामुळे आता सगळं संतांना प्रिय असणाऱ्या प्रभू अनेक विशेषणे या ठिकाणी दिले आहेत की तुझा प्रभाव न जाणल्यामुळे मी तुझ्या भक्ताचा अपराध केलेला आहे. आता ही क्षमायाचना झाली. अजानतेपणे अजानता ते परमानुभावम कृतम मयाघम भवतः प्रियाणाम. तुझ्या अशा चांगल्या भक्तावर मी असा क्रोध दाखवला, त्याला शाप दिला आणि आता माझ्यावर ते उलटलेलं आहे, तर माझं रक्षण करा. तेव्हा भगवंत म्हणतात, खूप महत्त्वाचा श्लोक या ठिकाणी आहे. अनेक प्रवचनांमध्ये, अनेक भागवत कथांमध्ये सर्वजण या श्लोकाचा उल्लेख करतात. अहम भक्तपराधीनो ह्य स्वतंत्र इव द्विज साधुभिर्ग्रस्त हृदयो भक्तैर्भक्त जनप्रिया. नाहम आत्मानं माशासे मद्भक्तैः साधुर्भिर्विना श्रियं चात्यंतिकं ब्रह्मं येषां गतिरहं पुरा. माझ्या भक्ताचा एकमेव आश्रय मीच आहे, आश्रय मीच आहे भगवंत म्हणतात. आणि त्या भक्ताच्या अधीन मी आहे. त्या भक्ताने मला प्रेमप्रीतीने बांधावे सर्वोत्तमाचे. समर्थ आपल्याला सख्य भक्ती निरिपोळामध्ये म्हणतात, प्रेमप्रीतीने बांधावे. धरीला पंढरीचा चोर, हे जे अभंग आहेत, गळा बांधून या दोर. असे सगळे अभंग जे आहेत ते त्या भगवंताच्या निस्सीम भक्तांनी लिहिलेले अभंग आहेत. आणि माझा भक्तांचा एकमेव आश्रय मीच आहे. आणि इतकं मला त्या भक्तांबद्दल प्रेम आहे की तेवढं प्रेम माझ्या अर्धांगिनीवर सुद्धा नाही, असं या ठिकाणी शब्द दिला आहे. श्रियं चात्यंतिकं ब्रह्मन् येषां गतिरहं परा. आणि मग एक श्लोक येतो, ये दारागार पुत्रामान प्राणान वित्तम इमं परम हित्वा मां शरणं याताः कथं तास्त्यंतुक्तुम उत्सहे. की जे भक्त स्त्री, पुत्र, गृह, आप्तेष्ट, प्राण, धन, इहलोक, परलोक हे सगळं सोडून माझ्याकडे शरण आले आहेत, तर त्यांना सोडण्याचा विचार मी कसा करू. भगवंत म्हणतात. कोणाला? या दुर्वासांना म्हणतात. ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता स्त्री सदाचारी पतीला वश करून घेते, त्याचप्रमाणे माझ्यामध्ये ज्यांनी चित्त गुंतवलेलं आहे त्या समदर्शी साधूला मी असा कसा सोडून देईल. त्याचं रक्षण तुम्हाला करावंच लागेल. मत्सेवया प्रचितं च सालोक्यादी चतुष्टयम्. माझे ते अशी सेवा करतात की त्यापुढे सालोक्य मुक्ती असेल, स्वरूपता मुक्ती असेल, ह्या मुक्ती त्यांना आपोआपच प्राप्त म्हणतात. पण ते म्हणतात की न लगे मुक्ती धनसंपदा संतसंग देई सदा. असे जे भक्त आहेत ते माझ्या हृदयामध्ये आहेत आणि त्या भक्तांचे हृदय मी आहे. गीतेमध्ये पुन्हा असा श्लोक येतो, यो मां पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. म्हणजे मी त्यांना सोडून जात नाही आणि ते मला सोडून जात नाही, कारण ते माझ्यामध्ये सगळे सृष्टी पाहतात आणि सृष्टीकडे जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांना माझा विसर अजिबात पडत नाही. सर्व चराचर सृष्टीमध्ये मीच आहे, ते मला प्रत्येक ठिकाणी पाहतात. म्हणून आता ते म्हणतात, साधवो हृदयं मह्यं साधूना हृदयं तोहं मदन्यते जानन्ति नाहं तेभ्यो मनागपि.
म्हणजे ते माझ्या व्यतिरिक्त कोणाला जाणत नाही आणि मी सुद्धा त्यांच्याशिवाय दुसऱ्या कशाचाच विचार करत नाही. आपण पाहतो नेहमी भगवान श्रीरामाने रामचंद्रांनी त्या ठिकाणी शंकराचं मंदिर रामेश्वरामध्ये निर्माण केलेलं आहे. म्हणजे भगवान शंकर यांची पूजा राम करत आहेत आणि काशीमध्ये तेच शंकर विश्वनाथ हे प्रयाणकाळी प्रत्येकाच्या कानामध्ये श्रीराम जय राम जय जय राम याचा उच्चार करत आहे. आणि आपण मात्र आम्ही वैष्णव, आम्ही स्मार्त, आम्ही अमके, आम्ही तमके, आम्ही उत्तरेतले, आम्ही दक्षिणेतले अशा द्वंद्वामध्ये आपण अडकलेले असतो. आणि मग आता या ठिकाणी भगवंत सांगतात दुर्वासा आता एकच उपाय आहे. भगवंतानेच प्रत्यक्ष सांगितलं आहे. उपायम कथयिष्यामी कथयिष्यामी, की मी तुला सांगतो एक उपाय. काय? तव प्रिय शृणुष्व तत्. तू प्रिय भक्त आहे, दुर्वाससुद्धा भगवंताचेच भक्त आहेत, म्हणून मी तुला हा उपाय सांगतो. अयम ह्यात्माभिचारस्ते यतस्तम यात वै भवान. काय करतो की त्या अंबरीशाला जाऊन तू शरण जा आणि तेच तुझं रक्षण करू शकतील. आता या ठिकाणी एक श्लोक दिलेला आहे, तो पण महत्त्वाचा आहे. तपोविद्याचे विप्राणाम निःश्रेयस करे उभे, ते एव दुर्विनी तस्य कल्पेते कर्तुर अन्यथा. तपश्चर्या आणि विद्या हे ब्राह्मणांचे कल्याण करणाऱ्या या दोन गोष्टी आहेत. तप केलं तर ब्राह्मणाचं कल्याण होईल आणि विद्या म्हणजे अध्यात्मविद्या विद्यानाम. माझी विभूती जे सांगितले ते अध्यात्मविद्या विद्यानाम वादः प्रमदताम अहम भगवंत सांगतात. म्हणून तपश्चर्या आणि विद्या याने ब्राह्मणाचं कल्याण होत असतं आणि ही साधनं जो करेल त्याचं कल्याणच आहे, तो मुक्तच आहे. पण या तपश्चर्येने जे प्राप्त होतं, या अध्यात्मविद्येने जे प्राप्त होतं ते आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी वापरलं पाहिजे. पण जो ब्राह्मण असा उद्दाम झाला, तो इतरांवर अन्याय करू लागला, तर हेच तपश्चर्या आणि हीच विद्या त्याच्या अंगलटीस येते. म्हणजे त्याचं साधन जे आहे ते त्याला उलटं फळ देऊ लागतं. खूप छान प्रकारे याचा जेवढा विचार करू तेवढा याचा अर्थ सहज आपल्याला उलगडत जातो. तपश्चर्या तपाने प्राप्त केलं. तपाने सगळं हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष या सगळ्यांनी तपच केलं होतं आणि तपानेच त्यानं भगवंताला प्रसन्न करून घेतलं. आणि ते भगवंत म्हणजे ब्रह्मदेव असतील, ते शंकर असतील, ते कुठलीही देवता असेल, त्याने त्यांना प्रसन्न करून घेतलं. ते त्यांच्यापुरतं पाहिलं आणि त्याने आशीर्वाद देऊन टाकला. प्रल्हादाच्या कथेमध्ये, ध्रुवाच्या कथेमध्ये अनेक ठिकाणी आपण पाहतो. पण त्यामध्ये झालं उलटं. म्हणून अति सर्वत्र वर्जेत. म्हणून जर ब्राह्मण जर उद्दाम असेल आणि त्याने जर अन्याय केला असेल तर तो क्षम्य नाही. शिवे रिष्टे गुरुस्त्राता गुरु रिष्टे न कश्चन. शंकरांनाचा क्रोध असेल तर सद्गुरू तो आपल्याला त्यापासून वाचवू शकतात, पण गुरूंचाच क्रोध झाला तर मग आपल्याला कोण वाचवणार. आणि म्हणून ब्राह्मणा म्हणजे भगवंत त्या दुर्वास मुनींना सांगतात, ब्राह्मणा ब्रह्मन् तद्गच्छ भद्रन्ते. तू आता त्यांच्याकडे जा. ते नाभाग तनयम रूपम. नाभागाचा तनय असणारा जो अंबरीश आहे, तो राजा आहे, त्याच्याकडे तू जा. क्षमापय महाभागम ततः शांतिर्भविष्यती. त्यांच्याकडे जा आणि तू त्यांनाच क्षमा माग आणि त्याप्रमाणे तेच तुला परमशांतीचा लाभ करून देतील. म्हणजे हे जे सुदर्शन चक्र तुझ्या मागे लागलेलं आहे ते सुद्धा आता ते थांबेल एका ठिकाणी आणि तुला त्याचा कोणताही त्रास होणार नाही. अशा प्रकारे भगवंताने त्यांना सांगितलेलं आहे. भगवंत या दुर्वासांना अशा प्रकारे सांगतात. असा हा 4था अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. इथे श्रीमद्भागवते पारमहंस्यां संहितायां 9म स्कंदे अंबरीशचरित्रे 4थोऽध्यायः. आता पुढच्या आठवड्यामध्ये दुर्वासांच्या दुःखाची निवृत्ती, म्हणजे आता दुर्वास अंबरीशाकडे जातील आणि त्याच्या दुःखाची निवृत्ती, त्याने जो अजाणतेपणाने शाप दिला होता त्याची निवृत्ती कशी होते हे आपण पुढच्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय.
जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपीता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापजाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.